हमारी मांगे पूरी करो। ते म्हणतात जिसने पाया उसने चुकाया। या गावची लोकसंख्या 1500 लक्ष दिलं पाहिजे आता ग्रामपंचायत आता पहा गड्डे गुड्डे रोड तुम्ही पाहा अचलपूरच्या निवडणुका लागल्या आहेत। अचलपूर पुऱ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारं अचलपूर ऐतिहासिक शहर आहे। पण अचलपूरच्या इतिहासाची जर सुरुवात करायची असेल तर पहिल्यांदा गाव येते खांजेमानगर। कारण अचलपूरचा जो राजा होता हिल राजा त्याचं मूळ गाव हे खांजेमानगर होतं आणि त्याच खांजेमानगरच्या ग्रामपंचायतच्या निवडणुका लागल्या आहेत। आता ग्रामपंचायतच्या निवडणुकामधले भल्ला काही विचार पडते, भल्ले काही विचार येतात, लोकांच्या मनात वेगवेगळे प्रश्न असतात। तर आजपासून गावरान 90वर या तालुक्यात होणाऱ्या साऱ्या ग्रामपंचायतच्या निवडणुका आणि त्या ग्रामपंचायतच्या निवडणुकाबद्दल लोकांना काय वाटते हे गावरान 90 तुम्हाला दाखवणार आहे। चला आजपासून सुरुवात करू आणि प्रत्येक ग्रामपंचायतला भेट देऊन ग्रामपंचायतच्या निवडणुकीच्या माध्यमातून लोकांच्या मनात आपल्या ग्रामपंचायतीबद्दल आपल्याबद्दल काय अपेक्षा आहेत। निवडणुका चालू झाल्या आहेत आणि प्रत्येकाच्या मनात आपल्या गावाच्या बद्दल भरपूर काही शंका कुशंका असतात। तर माझ्यासोबत या ठिकाणी याच गावातले काही नागरिक जुटले आहेत। काका रामराम, तुम्हाला ग्रामपंचायतच्या निवडणुकीबद्दल तुमचं काय मत आहे? तुम्हाला कोणता विकास करायचा आहे गावाच्या माध्यमातून तुम्हाला असं वाटते? आम्हाला विकास तसा झाला आहे, मागच्या बॉडीला केला आहे विकास, तरी अजूनही जे काही होईल म्हणजे विकास जो काही होईल तो अजून करायला तयार आहे। गाव आहे खांजेमानगर हे गट ग्रामपंचायत आहे। याच्यामध्ये आरेगाव आणि खांजेमानगर असे दोन गाव आहेत। तर मी सध्या आरेगावात आलो आहे। आरेगावातली जे वस्ती आहे वस्तीत आलो आहे। या ठिकाणी काही नागरिक बसले आहेत। या नागरिकासोबत त्याला काय वाटते, त्याच्या गावातल्या ग्रामपंचायतनं काय करायला पाहिजे। काका तुम्हाला काय वाटते तुमच्या गावाच्या ग्रामपंचायतनं काय करायला पाहिजे? सगळं लक्ष दिलं पाहिजे ना आता ग्रामपंचायत रोड दुसरं रोड नाल्या वारे एवढे मागणी आमची। तर म्हणणं आहे की बा रोड चांगले पाहिजेत, स्वच्छता गावात पाहिजे, शिवाय चांगले आमचे रस्ते साफ स्वच्छता असले पाहिजे। हे सर्वसामान्य लोकांची हेच मागणी आहे। आता ग्रामपंचायतच्या निवडणुका तोंडात आपल्या गावरान 90च्या माध्यमातून आपण तुम्ही जर पाहत असाल तर ज्या त्या गावात जर गेलं तर एकदम कडक चांगले सिमेंट काँक्रीटचे रस्ते झाले आहेत। पण या गावच्या लोकांचं असं म्हणणं आहे की हे गट ग्रामपंचायत असल्यानं खांजेमानगरचे रस्ते चांगले आहेत। पण आरेगावची हे जे वस्ती आहे या वस्तीमध्ये रस्ते एकदम खंतड रस्ते झाले आहेत। साऱ्या इकडे गड्डे झाले आहेत। हे सर्व रस्त्यावर पाहत असाल तुम्ही सारे रस्ते हे पूर्ण उकळलेले आहेत आणि विशेष म्हणजे याच्यातून कोणाच ठिकाणून पाणी जायची व्यवस्था ठिकाणी दिसत नाही। आणि मला लोकांसोबत बोलताना ही गोष्ट जाणवली की पावसाळ्यात या ठिकाणी सारं पाणी तुंबलं असते। म्हणून इथच्या स्थानिक लोकांचं असं म्हणणं आहे की आम्हाला चांगले रस्ते सुद्धा करून द्या। आणि या माध्यमातून गावरान 90 हा विषय आपला सांगत आहे की ग्रामपंचायतच्या निवडणुकी लागल्या आहेत आणि ग्रामपंचायतच्या निवडणुकीत आज आम्ही खांजेमानगर मधून तुमच्यासोबत जुळलो होतो। इकडे तिकडे राजकीय चर्चा चालतात पण विकासाच्या गोष्टी कोणीच करत नाही। आज या खांजेमानगरच्या सुद्धा निवडणुका लागल्या आहेत। तर माझ्यासोबत या खांजेमानगर मधल्या गट ग्रामपंचायत असणाऱ्या या आरेगावातल्या काकी आहेत। काकी तुमच्या काय काय अडचणी आहेत जी? आमच्या अडचणी म्हटलं म्हणजे आमची एकच इच्छा आहे का ह्या दोन गट ग्रामपंचायतमुळे सरपंच असा पाहिजे का गावातल्या सगळ्या समस्या सोडवता आल्या पाहिजे व रोडही चांगले झाले पाहिजे, बाकीचे रस्ते आहेत हे दुरुस्त झाले पाहिजे, फवारण्या वगैरे आल्या पाहिजे। आणि नाल्याचा काय विषय सांगू शकतो मी सांगू शकत नाही। काही नाल्या तर वरच आल्या आहेत। बस आम्ही म्हणतो का ग्रामपंचायतीत कोणी जर उभा राहीन बसन खुर्ची पास करेपर्यंत फक्त मग आम्ही जातो तिथपर्यंत आम्ही म्हणतो हमारी मांगे पूरी करो। ते म्हणतात जिसने पाया उसने चुकाया। आम्ही काय बोलणार काय करणार? आम्ही सगळा मजूर वर्ग आहे। आमच्या जे काही अडी अडचणी आहे आपलं वेडवाकडं बोलून राहिलो हेच समस्या आहे आमच्या। तुम्ही प्रत्यक्ष येऊन पाहू शकता। आमचा हा पहिला भाग होता खांजेमानगर मधून आणि ग्रामपंचायतच्या निवडणुका लागल्याच्यानं प्रत्येकाला असं वाटतं की येणाऱ्या आपल्या सरपंचांना आमच्या ह्या गोष्टी पुऱ्या करायला पाहिजेत। आता या काकीनं सांगितलंच की बा आमच्या इकडे कोणत्याच प्रकारच्या नाल्या नाहीत, पावसाळ्यात भरलं काही पाणी तुंबते, इतकं पाणी तुंबते की त्यात लागे माणूसही होऊन जाऊ शकते, इतकं पाणी तुंबते। आता प्रत्येक गावात गेल्यानंतर ग्रामपंचायतच्या विविध अडचणी आहेत। तर साऱ्या नागरिकांनी हे लक्षात घ्यायचं की जो कोणी आपल्या गावाचा सर्वात जास्त विकास करेल त्याच माणसाला सरपंच करायचा आहे।
मी प्रवीण दाडे सोबत आकाश खैरकार, गावरान 90 साठी परतवाडा.